घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहात की पोलीस इन्स्पेक्टर सांगतात की नानांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यांच्या पोस्टमॉर्टममध्ये असं आले आहे की ऑक्सिजनचा पुरवठा न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यावेळेस जानकी म्हणतात की आपण CCTV फुटेज चेक करूयात. ते CCTV फुटेज चेक करत असतात त्यावेळेस लक्षात येतं की मध्ये 10 मिनिटासाठी लाईट गेली होती आणि त्यावेळेसचं रेकॉर्डिंग झालेलं नाही आहे. त्यानंतर पोलीस म्हणतात की आपण याचा निश्चितच पाठपुरावा करूयात आणि कोण हे सर्व घडून आणले ते पाहूयात. त्यावेळेस सौमित्र म्हणतात की हे इन्व्हेस्टिगेशन करत असताना तुम्ही आमच्या भावनांचा विचार करा आणि होईल तेवढा आम्हाला सपोर्ट करा. त्यावेळेस पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात की हो, निश्चितच आम्ही तुम्हाला सहकार्य करूयात. यानंतर जानकी आणि अवंतिका घरी येतात. घरी इकडे सुमित्रा रडत बसलेल्या असतात. त्यावेळेस ऐश्वर्या त्यांना लिंबू पाणी घेऊन येते आणि लिंबू पाणी प्या असं सांगते. त्यावेळेस आजी म्हणते की जर सुमित्राला लिंबू पाणी प्यायचं नसेल तर तू त्यांना फोर्स करू नकोस. त्यावेळेस इकडे शर्वरी वंश यांचं डोकं दुखत आहे असं सांगून शर्वरी वंश घरात निघून जातात आणि इकडे आजी सुमित्राला सांगतात की ऋषिकेश हा नानांचा मुलगा नाही आहे, त्यामुळे सारंग आणि सौमित्रच नानावरती अंत्यसंस्कार करतील. त्यावेळेस ऐश्वर्या सांगतात की नाही, ऋषिकेश हे त्यांचा मोठा मुलगा आहे आणि तोच त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करेल. त्यानंतर सुमित्रा तिथून उठून जातात आणि त्या घरी रूममध्ये जाऊन रडत बसलेल्या असतात आणि म्हणतात की मी तुमच्या येण्याच्या वाट पाहत होते आणि मी किती सारी स्वप्न रंगवली होती. तुम्ही असं अचानक मला सोडून कसे गेलात? तुम्ही मला वचन दिला होतात की तुम्ही मला सोडून एकटं कधीच जाणार नाहीत. तुम्ही हे असं कसं झालं? इकडे ऐश्वर्या आणि आजी येतात आणि ऐश्वर्या म्हणते की आई माझं चुकलं आणि आपण असं न करायला पाहिजे आणि तुम्ही रडू नका. त्यावेळेस आजी म्हणते की तू रडू नको. इकडे शर्वरी वंश नानांचे फोटो पाहत म्हणतात की मी चुकले, मी चुकले, मी चुकले. माझा हट्टापायी एवढं सगळं घडलं हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे मला खरंच तुम्ही माफ करा. तुम्ही कुठे असाल तिथे मला माफ करा. मी लहानपणापासून हट्टीपणा करत आले. तुम्ही मला पदोपदी सांगितलं तरीही माझ्यामध्ये काही बदल झाला नाही. इकडं अंत्यविधी करून नानांच्या प्रतिमेला नमस्कार करायला सर्व येत असतात. त्यानंतर तेवढ्यात पोलीसही येतात आणि इन्व्हेस्टिगेशन करायचं असं सांगतात. त्यावेळेस ते म्हणतात की आणि इकडे इन्स्पेक्टर साहेबही येतात. त्यावेळेस सगळेजण आश्चर्यचकित होतात की इन्स्पेक्टर आता घरी कसं का? त्यानंतर ते म्हणतात की मला सगळ्यांची चौकशी करायची आहे. त्यावेळेस ते सुमित्रा यांना विचारतात की तुमचा कुणावरती संशय आहे का? त्यावेळेस तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि शर्वरी वंशाचं नाव घेते. त्यावेळेस शर्वरी म्हणते की मी नानांचा खून केलेला नाही आहे. त्यावेळेस ऐश्वर्या सांगते की मी तुम्हाला फक्त डोकेदुखीची गोळी आणून देत होते. याबद्दल मला काही माहीत नाही. मे बी वेळ चुकीची असू शकते, पण पोलीस काय म्हणत होते हे मी ऐकलेलं नाही आहे. त्यावेळेस शर्वरी वंश म्हणतात की तुम्हाला काय वाटतंय? मी नानांचा खून केला आहे, मी असं अजिबात काही केलेलं नाही. त्यावेळेस जानकी समोर येतात आणि त्यांनी सांगतात की आम्हाला अगोदर वाटत होतं, पण आम्हाला आता विश्वास आहे की शर्वरी वंश असं काही करणार नाही आहेत, कारण की त्या स्वतः एक मुलगी आहेत आणि एक मुलगी आपल्या वडिलांचा खून नाही करू शकत. आणि तेवढ्यामध्ये तिथे ऋषिकेश आणि सौमित्र आणि सारंग येतात आणि ते सांगतात की तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की आमच्या भावनांचा विचार करा, तुम्ही लगेच इथे चौकशीसाठी आलात. त्यानंतर सौमित्र सांगतात की तुम्ही काय असेल ते उद्या प्रक्रिया करा. त्यावेळेस पोलीस इन्स्पेक्टर तिथून निघून जातात आणि इकडे सुमित्रा रडत बसलेल्या असतात. तेवढ्यामध्ये ते म्हणतात की हे सर्व काय चाललं आहे आणि कोण नानांचा खून केला असेल हा विचार करत असतात. आणि तेवढ्यामध्ये तिथे वकील साहेब येतात आणि वकील साहेब दारात पाहून ते म्हणतात की आता यांना कोण बोलवलं? तेवढ्यामध्ये ते म्हणतात की मला नानासाहेबांनी बोलवून घेतलं होतं हॉस्पिटलमध्ये आणि त्यांनी विलपत्र बनवलेलं आहे आणि त्यामध्ये संपूर्ण चेंजेस केलेले आहेत. तर ते विलपत्र ते वाचून दाखवतात आणि नानांची सर्व संपत्ती ही पूर्णपणे जानकीच्या नावावर केलेली असते आणि ते जानकी कोणाच्याही नावावर करू शकत नाही असाही त्यांनी क्लॉज टाकलेला असतो.
इकडे हे सर्व ऐकून शर्वरी वंश यांना प्रश्न पडतो की सर्व संपत्ती ही जानकीच्या नावावर का केलेली आहे. त्यांना मुलं असताना बाहेरून आलेल्या स्त्रीच्या नावावर ही संपत्ती त्यांनी का केली. त्यावेळेस सर्वजण जानकीवर संशय घेतात की हे सगळं काही जानकीने तर घडून आणलेलं नाही आहे का. आणि शर्वरी वंश असंही म्हणतात की एवढे घरी असताना तूच हॉस्पिटलमध्ये हे सर्व करत होतीस, हे तुझंच कारस्थान आहे. इकडे सुमित्रा ही जानकीवरती हात उचलत असतात आणि म्हणतात की हे तूच घडून आणलेलं आहे आणि नानांनी मला आजपर्यंत एकही गोष्ट न विचारता केली नाही. मग हे आज अचानक विलपत्र आणि तेही घरामध्ये 2-2 वकील असताना बाहेरच्या वकिलांना बोलून का बनवलं. त्यावर सगळेजण ते जानकीवरती संशय घेत असतात. पण ऋषिकेश मात्र जानकीला सपोर्ट करतात आणि म्हणतात की माझा जानकीवर पूर्ण विश्वास आहे, हे असं जानकीनं काही घडून आणलेलं नाही आहे. त्यावेळेस शर्वरी वंश म्हणतात की दादा तू नेहमी वहिनीचीच बाजू घेत